आपली ही हद्द साताऱ्यात येते. नाही, पाटणमध्ये. पाटण तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये. तर बाकीच्या प्रॉपर्ट्या पुढं गारवा कंपनीने एक 300 एकर घेतलेली आहे. महेंद्र कंपनीने एक 500-600 एकर घेतलेली आहे. राजे म्हाडकांची इथे एक 300 एकर आहे, 250-300 एकर. आणि त्यांच्यानंतर आता ह्यांचा नंबर लागणार आहे. अदानीची पण आहे. अदानीची पुढे एक 700-800 एकर आहे पाटण तालुक्यात. म्हणजे ह्याच रूटला, आपल्या रूटला. आणि तुम्ही येताना वरती बघितलं आता ठोस कासला कोण जाऊन आला असला तुमच्यापैकी तर तिकडच्या तर प्रॉपर्टी आता संपलेल्याच आहेत. आणि नवीन महाबळेश्वरमध्ये आता हा पट्टा आपला चालू झालेला आहे, घेणारच आहेत. हे ॲक्वायर झालेलं आहे. काय डेव्हलपमेंट वगैरे काय करायचं काय नाही ते नियोजित आहेत सगळे. येताना तुम्ही धबधबा आता बघितला असेल तिथूनच पुढे आला तुम्ही. रस्त्याचं पण काम चालू आहे, रस्त्याची कामं चालू आहेत. खाली धरण आहे, धरणाला पण आपल्या गावातून खाली आता रस्ता होतोय. त्यामुळं ॲक्टिव्हिटीज चांगल्या आहेत. शेतीचा प्लॉटच्या बद्दल विचारलं तुम्ही तर प्लॉटमध्ये अडचणीचा विषय कुठलाही तीळ मात्र नाही आहे. क्लीन कट होता. क्लीन कट उतार आहे त्यांचा. तेव्हा कुठलं बोजा वगैरे असलं काय नाही आहे. झोन म्हटलं तरी कुठल्या झोनचं इथं बांधकामाला ह्याला काय अडचण नाही आहे. वनीकरण वगैरे काय नाही. काही नाही. फॉरेस्टचा आपल्याकडे 1 गुंठाही नाही. बरं. त्यामुळं फॉरेस्ट हा विषय इकडे नाही आहे. हा?